Hello and good morning dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Miss Sonam Pawar and today we are continuing our subject of human resource management. In today's lecture we have discussed the concept of remuneration. Okay. In today's lecture we have discussed the concept of remuneration and definitions of remuneration. आज आपण या लेक्चरमध्ये ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत. आजच्या लेक्चर्समध्ये हा जो तुमचा ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे त्याचा जो सिलेबस आहे त्यामधील युनिट नंबर 3 हे स्टार्ट करणार आहोत. युनिट नंबर 3चे टायटल आहे ह्यूमन रिसोर्स रेम्युनरेशन अँड परफॉर्मन्स अप्रायझल. ओके. युनिट नंबर 3 टायटल ॲज ह्यूमन रिसोर्स रेम्युनरेशन अँड परफॉर्मन्स अप्रायझल. तर यामध्ये या युनिट नंबर 3मध्ये तुम्हाला 2 मेन कंटेंटचा स्टडी करायचा आहे. त्यामध्ये फर्स्ट कंटेंट आहे तो ह्यूमन रिसोर्स रेम्युनरेशन आणि सेकंड कंटेंट आहे परफॉर्मन्स अप्रायझल. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात, जे वर्कर्स काम करतात, ते जे काही कॉन्ट्रीब्युशन त्या ऑर्गनायझेशनची जी काही ॲक्टिव्हिटीज आहे, जे काही त्यांची गोल्स आहेत, जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते फुलफिल करण्यासाठी त्या ठिकाणी देत असतात. ओके. ते मोलाचे कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी देतात. पण त्यांनी त्या ऑर्गनायझेशनमध्ये फक्त कामच करावे का? त्याचे रिटर्न्स, त्याचं रिवॉर्ड्स त्यांना देणे आवश्यक आहे. मग यासाठी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन कंपनी ह्या त्या एम्प्लॉईजना काय देतात? रेम्युनरेशन हे देत असतात. मग ती रेम्युनरेशन कन्सेप्ट नक्की काय आहे, त्याचे मिनिंग, त्याचबरोबर त्याचे काही डेफिनेशन्स ते आज आपण या लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी मीनिंग ऑफ रेम्युनरेशन. रेम्युनरेशन नक्की म्हणजे काय? ओके. द करेक्ट टर्म रेम्युनरेशन कम्स टू यूज फ्रॉम द लॅटिन वर्ड्स रेम्युनरेटर्स विच मीन्स टू रिवॉर्ड. ओके. लक्षात घ्या, हा जो काही रेम्युनरेशन वर्ड आहे, ओके, तो लॅटिन वर्ड रेम्युनरेटेस याहून आलेला आहे आणि विच मीन्स टू रिवॉर्ड. आणि त्याचा अर्थ काय आहे तर बक्षीस देणे म्हणजे रेम्युनरेशन होय. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट इज कंपेन्सेशन और रेम्युनरेशन. जे काही ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्या ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंटचे अत्यंत महत्त्वाचे एक एलिमेंट्स कोणते आहे तर ते कंपेन्सेशन किंवा रेम्युनरेशन. Remuneration is the compensation an employee receives in return for his or her contribution to the organization, and remuneration is concerned with needs, motivation and rewards. तर या ठिकाणी लक्षात घ्या, हा रेम्युनरेशन जो काही वर्ड आहे तो लॅटिन वर्ड रेम्युनरेटर्स यापासून आलेला आहे. त्या रेम्युनरेटर्स या वर्डचा मिनिंग काय आहे तर रिवॉर्ड म्हणजे बक्षीस देणे. जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात त्या एम्प्लॉईजने जे कॉन्ट्रीब्युशन दिलेले असते त्याचा परतावा म्हणून, त्याचे रिटर्न्स म्हणून त्यांना असे रिवॉर्ड्स हे रेम्युनरेशनच्या स्वरूपात दिले जाते. मग हे रेम्युनरेशन्स ऑर्गनायझेशन कसे देते त्याचे देखील काही मेथड्स आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. तो रेम्युनरेशन इज द कंपेन्सेशन अँड एम्प्लॉय रिसिव्ज इन रिटर्न फॉर हिज और हर कॉन्ट्रीब्युशन टू द ऑर्गनायझेशन. तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनसाठी त्या एम्प्लॉईजने जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलेले असते त्याचे परतावा म्हणून, त्याचे बक्षीस म्हणून, त्याचे रिटर्न्स म्हणून असे रेम्युनरेशन प्रत्येक कंपनी त्या एम्प्लॉईजना पेड करीत असते. Remuneration provides basic attraction to employee to perform job efficiently and effectively. जो काही वर्कर्स आहे त्या वर्कर्सने त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करावे. मग तो जे काही काम करत आहे ते काम जास्त करण्यासाठी, त्याने त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो इफिशियंटली अँड इफेक्टिव्हली करण्यासाठी आणि त्याला मोटिवेट करण्यासाठी असे रेम्युनरेशन त्या एम्प्लॉईजना ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड करीत असते. रेम्युनरेशन लीड्स टू एम्प्लॉय मोटिवेशन अँड ओके. रेम्युनरेशन दिल्यामुळे काय होते, जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजना काम करण्यासाठी प्रेरणा मिळते की आपण जर जास्तीचे काम केले तर आपल्याला काय मिळणार आहे, त्या ठिकाणी ऑर्गनायझेशनमधून रेम्युनरेशन मिळणार आहे. आणि त्याचबरोबर अशी जी काही रेम्युनरेशन दिले जाते तेच एम्प्लॉयसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. It must be in proportion to what services rendered by him or her to an organization. Remuneration occupies an important place in the life of
अँड एम्प्लॉई. जो काही एम्प्लॉय आहे त्या एम्प्लॉयच्या जीवनामधील आवश्यक अशी गोष्ट कोणती आहे, तर ते म्हणजे तो जे काही काम करत आहे त्या कामाचा त्याला मोबदला मिळणे, रेम्युनरेशन मिळणे. रेम्युनरेशन एम्प्लॉईजना दिल्यामुळे त्यांना काम करण्यास प्रेरणा मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी रेम्युनरेशन हा एम्प्लॉयच्या जीवनातील अत्यंत आवश्यक असा एक फॅक्टर आहे. देअरफॉर इट मस्ट बी ॲडिक्वेट अँड फेअर. आता जे काही रेम्युनरेशन दिले जाते ते रेम्युनरेशन एम्प्लॉईजला देण्यासाठी ती ऑर्गनायझेशन वेगवेगळ्या मेथड्स यूज करते आणि त्यासाठी त्या ऑर्गनायझेशनने एम्प्लॉईजना फेअर पद्धतीने रेम्युनरेशन हे दिले पाहिजे. हिज और हर ऑल द नीड्स शूड बी सॅटिस्फाय बाय दिस रेम्युनरेशन. आता जो काय एम्प्लॉय आहे त्याची अनेक गरजा असतात, मग ते गरजा तो कशा कंप्लीट करू शकतो, तर त्याला रेम्युनरेशन हे द्यावे लागते आणि त्या रेम्युनरेशनच्या माध्यमातून त्याची जी काही गरजा आहे तो कंप्लीट करून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. एम्प्लॉय रेम्युनरेशन इज सिग्निफिकंट बिकॉज ऑफ हिज कॉन्ट्रीब्युशन ओनली द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वुड बी मिनिमाइज. एम्प्लॉय रेम्युनरेशन इज सिग्निफिकंट बिकॉज of his contribution only the cost of production would be minimized. Remuneration or compensation is very important function of human resource management. जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्यांचे अत्यंत इम्पॉर्टंट फंक्शन, त्यांचे कार्य कोणते आहे, तर जे काही एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईजना रेम्युनरेशन किंवा कंपेन्सेशन प्रोव्हाइड करणे, ते त्यांना देणे, हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे अत्यंत इम्पॉर्टंट असे फंक्शन आहे. कारण की जर एम्प्लॉईजना ते जे काही काम करतात ते ऑर्गनायझेशनला जे काही कॉन्ट्रीब्युशन देतात त्याचा काही परतावाच मिळणार नसेल, त्याचं काही त्यांना बक्षीस मिळणार नसेल, काही रिटर्न्स मिळणार नसतील, तर ते ऑर्गनायझेशनमध्ये काम करणार आहेत का, तर नाही. त्यांचे पण काहीतरी गरजा असतात, त्यांची ध्येय ठरलेली असतात आणि ते असे वेगवेगळ्या त्यांच्या गरजा कंप्लीट करण्यासाठी रेम्युनरेशन मिळवत असतात आणि ते रेम्युनरेशन मिळवण्यासाठी ते त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करीत असतात. रेम्युनरेशन इज कन्सर्न विथ नीड्स, मोटिवेशन अँड रिवॉर्ड्स. रेम्युनरेशन इज कन्सर्न विथ नीड्स, मोटिवेशन and rewards. Managers therefore analyze and interpret the needs of their employees and so that reward can be individually designed to satisfy these needs. It is very difficult for human resource management to fix wages and wage differentials salaries acceptable to employees and their leaders. Wage or salary is very important from employees point of view because it contributes a major share of their इन्कम. एम्प्लॉईजना जे काही रेम्युनरेशन दिले जाते ते रेम्युनरेशन कोणत्या स्वरूपात दिले जाते, तर त्यामध्ये वेज किंवा सॅलरी याच्या स्वरूपात त्या एम्प्लॉईजना त्यांनी जे काही ऑर्गनायझेशनसाठी कॉन्ट्रीब्युशन दिली आहे, त्यांनी जो काही परफॉर्मन्स केला आहे, जे काम केले आहे त्याचा रिवॉर्ड्स म्हणून त्याचा रिटर्न्स म्हणून असे वेज किंवा सॅलरी स्वरूपात त्यांना रेम्युनरेशन दिले जाते. पे इज अ पॉवरफुल मोटिवेशनल फॅक्टर. एम्प्लॉईजने काम करावे आणि ते जास्तीत जास्त काम करावे, त्यांनी ऑर्गनायझेशनला जास्त मदत करावी, त्यांनी मोलाचं योगदान द्यावे, मग त्यांना काहीतरी मोटिवेट करणे आवश्यक आहे आणि मोटिवेशनल फॅक्टर म्हणून रेम्युनरेशनकडे पाहिले जाते. रेम्युनरेशन हा एम्प्लॉईजना मोटिवेट करण्याचा एक महत्त्वाचा असा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. इट प्रोव्हाइड्स रिकग्निशन, अ सेन्स ऑफ अकॉम्प्लिशमेंट अँड सोशल स्टेटस. तुम्हालाच माहितीच आहे की एम्प्लॉईजना जे काही सॅलरीज दिली जाते ते सॅलरीज दिल्यामुळे तो एम्प्लॉई मोटिवेट होतो, प्रेरित होत असतो. त्याचबरोबर तो जे काही ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्याची व्हॅल्यू, जर त्याला जास्त सॅलरीज असेल तर व्हॅल्यू त्याची इन्क्रीज होते. त्याचबरोबर सोशल स्टेटस देखील त्याचे वाढत असते. त्यासाठी हा रेम्युनरेशन जो काही फॅक्टर आहे तो एम्प्लॉईच्या जीवनामधील अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. Formulation and administration of sound remuneration policy is must to attract excellent personnel and to retain them in organization is the prime responsibility of any organization. आता जी काही ऑर्गनायझेशन आहे, जी कंपनी आहे, त्या कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, त्यांची महत्त्वाची जबाबदारी काय आहे, तर जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजना ऑर्गनायझेशनमध्ये काम करण्यासाठी प्रवृत्त करावे, त्यांना मोटिवेट करावे, त्यांनी जास्तीचे काम करावे, यासाठी त्यांना काय करावे लागतात, अशा वेगवेगळ्या रेम्युनरेशनच्या पॉलिसी ठरवावे लागतात.
कारण अशा रेम्युनरेशन पॉलिसी जर त्यांनी योग्य प्रकारे ठरविला तर ते एम्प्लॉईज त्या ऑर्गनायझेशनकडे काम करण्यासाठी प्रवृत्त होतील, ॲट्रॅक्ट होतील आणि त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होऊ शकते. म्हणून रेम्युनरेशन पॉलिसी ही चांगल्या प्रकारची ठरविणे आणि ते फेअर रेम्युनरेशन त्या एम्प्लॉईजना प्रोव्हाइड करणे हे प्रत्येक ऑर्गनायझेशनची काय आहे, महत्त्वाची जबाबदारी असते. This basic purpose of sound remuneration policy is to establish and maintain an equitable wage and salary structure. त्याचबरोबर साऊंड रेम्युनरेशन पॉलिसी इस्टॅब्लिश करणे हा या ऑर्गनायझेशनचा महत्त्वाचा हेतू असतो आणि असे इक्विटेबल वेज आणि सॅलरी स्ट्रक्चर योग्य त्या प्रकारे मेंटेन हे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला करावे लागते. कारण की त्या ऑर्गनायझेशनमध्ये एकच एम्प्लॉई काम करतो का, तर नाही, त्या ऑर्गनायझेशनमध्ये अनेक एम्प्लॉईज काम करतात. मग ते प्रत्येक एम्प्लॉईजना योग्य त्या प्रकारे ते जे काही काम करतात त्याची सॅलरी, त्याचे वेजेस त्यांना देणे आवश्यक असते आणि या वेज अँड सॅलरीचे स्ट्रक्चर योग्य त्या प्रकारे मेंटेन करण्याचे काम त्या ऑर्गनायझेशनला करावे लागते. इट ऑल्सो हेल्प्स इन मेंटेनिंग union management relations which mostly spoils because of inadequate, unsatisfactory wages and salaries. Remuneration is often one of the largest components of cost of production. Okay, लक्षात द्या की हे जे काही रेम्युनरेशन आहे ते रेम्युनरेशन इज ऑफन वन ऑफ द लार्जेस्ट कंपोनंट्स ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. जे काही कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे त्याच्यामधील अत्यंत लार्जेस्ट कंपोनंट कोणता आहे, तो म्हणजे रेम्युनरेशन होय. इट इन्फ्लुएन्स द सर्वायवल अँड ग्रोथ ऑफ अन ऑर्गनायझेशन टू द ग्रेटेस्ट एक्सटेंट. जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ, त्याचं एक्सपान्शन हे सर्व डिपेंड कशावरती आहे, तर त्या रेम्युनरेशनवरती डिपेंड आहे. आता ते रेम्युनरेशनवरती कसं डिपेंड आहे तर जे एम्प्लॉईज आहे, तो जो काही ह्युमन रिसोर्स आहे, तो ह्युमन रिसोर्स त्या बिझनेस ऑर्गनायझेशनची मेन असेट आहे. जर ह्युमन रिसोर्सेस अवेलेबल नसतील तर ती ऑर्गनायझेशन योग्य प्रकारे रन होणार नाही. त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे काम होऊ शकत नाही. कारण की ते जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत ती कंप्लीट करण्यासाठी त्या ऑर्गनायझेशनचे अनेक गोल्स असतात, जे ऑब्जेक्टिव्स असतात ते अचीव करण्यासाठी या ह्युमन रिसोर्सची आवश्यकता असते. मग तो ह्युमन रिसोर्स मिळवणे, तो टिकविणे, त्यांची योग्य त्या प्रकारे डेव्हलपमेंट करणे हे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनचे काम आहे. मग अशी डेव्हलपमेंट कशी होऊ शकते, ते एम्प्लॉईज त्या ऑर्गनायझेशनमध्ये जास्त काम कधी करू शकतात. ओके, जर त्या एम्प्लॉईजने जास्तीचे काम केले तर त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. त्याचबरोबर त्यांनी उत्साहाने आणि ही कंपनी माझीच आहे असे समजून जर त्यांनी काम केले तर काय होणार आहे, ते चांगल्या प्रकारे काम करू शकणार आहे. मग त्या ठिकाणी क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट तयार होऊ शकेल. जी काही सर्व्हिस कस्टमर्सला प्रोव्हाइड करायची ते चांगल्या प्रकारचे ते प्रोव्हाइड करू शकतील. यासाठी त्या एम्प्लॉईजना मोटिवेट करण्यासाठी, त्यांना काम करण्यास प्रवृत्त करण्यासाठी असे रेम्युनरेशन त्या एम्प्लॉईजना द्यावे लागते. कारण की ते जे काही कॉन्ट्रीब्युशन करणार आहे ते कॉन्ट्रीब्युशन त्यांनी आणखीन त्या ऑर्गनायझेशनसाठी जास्तीचे द्यावे. ओके, त्यांनी 100% त्यांचे देऊन चांगले काम करावे. यासाठी त्यांना वेज म्हणजे जे काही त्या काम केलं त्याची मजुरी किंवा सॅलरी हे त्यांना द्यावी लागते त्या ऑर्गनायझेशनला. यासाठी फेअर रेम्युनरेशन त्या एम्प्लॉईजना प्रोव्हाइड करता यावे. त्याचबरोबर जे एम्प्लॉईजना वेजेस आणि सॅलरी देणार आहे त्याचं स्ट्रक्चर योग्य त्या प्रकारे मेंटेन करणे हे सर्व काम या ऑर्गनायझेशनचे असते. इट ऑल्सो इन्फ्लुएन्स द डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम, कन्झम्पशन, सेविंग्स, एम्प्लॉयमेंट अँड प्राइसेस. It has a lot of importance in an underdeveloped economy like India, where it becomes necessary to take measures for reduction of the concentration of income to overcome the inflationary trends, etc. Thus, the wage or salary policy of an organization should not become an evil to the economy. अशा प्रकारे रेम्युनरेशन म्हणजे नक्की काय, तर रेम्युनरेशन हा जो काही फॅक्टर आहे, हा जो काही घटक आहे तो एम्प्लॉईच्या जीवनातील अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्याचबरोबर रेम्युनरेशन, फेअर रेम्युनरेशन प्रोव्हाइड करणे हे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनचे मेन फंक्शन आहे. आणि असे फेअर रेम्युनरेशन एम्प्लॉईजना प्रोव्हाइड करण्यासाठी त्या ऑर्गनायझेशनला वेज अँड सॅलरीचे योग्य त्या प्रकारचे योग्य असे स्ट्रक्चर मेंटेन करावे लागते.
त्याचबरोबर हा जो काही रेम्युनरेशन वर्ड आहे तो लॅटिन वर्ड रेम्युनरेटस या वर्ड्सपासून आलेला आहे आणि या वर्डचा मिनिंग म्हणजे काय तर रिवॉर्ड म्हणजे बक्षीस देणे होय. आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज कम्पेन्सेशन ऑर रेम्युनरेशन. या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील अत्यंत इम्पॉर्टंट असा एलिमेंट कोणता आहे तो म्हणजे कम्पेन्सेशन किंवा रेम्युनरेशन होय. रेम्युनरेशन्सलाच कम्पेन्सेशन अशा नावाने देखील ओळखले जाते. आता जे काही एम्प्लॉईजना रेम्युनरेशन दिले जाते ते वेजेस किंवा सॅलरीज या स्वरूपात दिले जाते. त्याचबरोबर त्यामध्ये वेगवेगळे बेनिफिट्स देखील त्या एम्प्लॉईजना दिले जाते. त्यामध्ये फ्रिंज बेनिफिट्स वेगवेगळे अलाउन्सेस देखील यामध्ये येतात. परंतु अत्यंत इम्पॉर्टंट म्हणजे वेज अँड सॅलरी. And wage or salary is very important from employees point of view because it contributes a major share of their income. जो काय एम्प्लॉय आहे त्या एम्प्लॉयच्या अनेक गरजा असतात. मग त्या गरजा तो कशा प्रकारे कंप्लीट करू शकतो तर त्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता असते. मग तो पैसा मिळावा यासाठी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईच्या जीवनातील महत्त्वाचा घटक म्हणजे रेम्युनरेशन होय. आणि रेम्युनरेशन मिळावे यासाठी ते प्रत्येक एम्प्लॉईज त्या ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या प्रकारे काम करतात, कॉन्ट्रीब्युशन देत असतात. म्हणून हे रेम्युनरेशन ऑर्गनायझेशनला योग्य त्या प्रकारे त्या एम्प्लॉईजना द्यावेच लागते. नाव लेट्स सी डेफिनेशन्स ऑफ रेम्युनरेशन. तर या रेम्युनरेशनचे काही डेफिनेशन्स आहेत त्या देखील आज आपण या लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट डेफिनेशन आहे रेम्युनरेशनची ती म्हणजे रेम्युनरेशन इज द टोटल कम्पेन्सेशन रिसीव बाय अन एम्प्लॉई. इट इन्क्लूड्स नॉट ओनली बेस सॅलरी बट एनी बोनसेस, कमिशन पेमेंट्स, overtime pay or other financial benefits that an employee receives from an employer. आता रेम्युनरेशन म्हणजे काय ओके त्याचं प्रॉपर मिनिंग तर आपण आता पाहिलाच आहे. तर त्याची डेफिनेशनमध्ये रेम्युनरेशन म्हणजे काय हे अत्यंत सिम्पल्स वर्ड्समध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे. तर रेम्युनरेशन इज द टोटल कम्पेन्सेशन रिसीव बाय अन एम्प्लॉई. जो एम्प्लॉई आहे जो कर्मचारी आहे तो कर्मचारी काय करतो असे कम्पेन्सेशन रेम्युनरेशनच्या स्वरूपात टोटल कम्पेन्सेशन तो रिसीव करीत असतो. इट इन्क्लूड्स नॉट ओनली बेस सॅलरी. यामध्ये फक्त बेस सॅलरीज इन्क्लूड नाही आहे ती समाविष्ट नाही आहे तर त्याच्याबरोबर बोनस, कमिशन पेमेंट्स, ओव्हरटाईम पे अँड अदर फायनान्शियल बेनिफिट्स हे देखील इन्क्लूड असतात. अँड दॅट अन एम्प्लॉय रिसिव्ज फ्रॉम अन एम्प्लॉयर. आणि जे एम्प्लॉयर आहेत ओके ज्यांनी या एम्प्लॉईजना त्या ऑर्गनायझेशनमध्ये नियुक्त केलं आहेत असे ते एम्प्लॉयर त्या एम्प्लॉईजना काय करतात असे जे काय रेम्युनरेशन आहे त्यांची जी काही सॅलरी आहे जी त्यांची वेजेस आहे ते प्रोव्हाइड करण्याचे काम करीत असतात. आणि हा जो काही रेम्युनरेशन जो फॅक्टर आहे तो प्रत्येक एम्प्लॉईच्या आयुष्यातील महत्त्वाचा इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे. कारण की त्याच्या ज्या काही गरजा असतात त्या गरजा फुलफिल करण्यासाठी या रेम्युनरेशनची गरज असते. त्याचबरोबर या रेम्युनरेशनमध्ये अनेक गोष्टी या समाविष्ट असतात. त्यामध्ये फक्त बेस सॅलरी इन्क्लूड नाही आहे तर त्यामध्ये बोनस, कमिशन पेमेंट्स, ओव्हरटाईम पे, अदर फायनान्शियल बेनिफिट्स यांचा या रेम्युनरेशनमध्ये समावेश होतो. कारण की जे एम्प्लॉईज आहेत ते जास्त रेम्युनरेशन मिळवण्यासाठी जास्त सॅलरी मिळवण्यासाठी ते ऑर्गनायझेशनमध्ये ओव्हरटाईम काय करतात काम करीत असतात, जास्तीचे काम करीत असतात. त्याचबरोबर त्यांना वेगवेगळे बोनसेस देखील ती ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड करते. असे बोनस का प्रोव्हाइड करते तर एखाद्या एम्प्लॉईजने चांगल्या प्रकारे काम केले असेल त्याचबरोबर त्यांनी त्या ऑर्गनायझेशनमध्ये टिकून राहावे यासाठी आणि तो जो काय एम्प्लॉय आहे तो सॅटिस्फाय व्हावा तो त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या मोटिवेट व्हावा यासाठी त्याला असे वेगवेगळे बोनसेस आणि अदर फायनान्शियल बेनिफिट्स ती ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड करीत असते. म्हणून रेम्युनरेशन हा अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे प्रत्येक एम्प्लॉईच्या आयुष्यातील. त्यानंतर सेकंड डेफिनेशन आहे ती रेम्युनरेशन इज अ पेमेंट रिसीव इन एक्सचेंज ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड. इट इज अ सम ऑफ मनी दॅट सर्व्स अ कम्पेन्सेशनल पर्पज. तर या ठिकाणी ही काय सेकंड नंबरची डेफिनेशन आहे त्यामध्ये रेम्युनरेशन म्हणजे नक्की काय तर रेम्युनरेशन इज अ पेमेंट रिसीव इन एक्सचेंज ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड. आता ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनला हे एम्प्लॉईज काय करतात तर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. म्हणजे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही काम आहे ते काम ते करतात त्या ठिकाणी त्यांचे कॉन्ट्रीब्युशन देतात म्हणजे एक प्रकारची सर्व्हिस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करीत असतात.
आणि त्याच्या बदल्यात काय करतात, त्या ऑर्गनायझेशनकडून पेमेंट मिळवितात. ओके, पैसे मिळवितात आणि ते पेमेंट म्हणजेच रेम्युनरेशन होय. रेम्युनरेशन इज अ पेमेंट रिसीव्ह इन एक्सचेंज ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइड. एम्प्लॉईज त्या ऑर्गनायझेशनला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि त्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्याच्या बदल्यात त्या ऑर्गनायझेशनकडून रेम्युनरेशन मिळवित असतात. आणि इट इज अ सम ऑफ मनी दॅट सर्व्ज अ कंपेन्शनल पर्पजेस. ओके, कंपेन्शनल पर्पजेसच्या काय करतात ते रिटर्न्स म्हणून असे मनी मिळवत असतात. त्याला रेम्युनरेशन असे म्हटले जाते. म्हणून रेम्युनरेशन हा एम्प्लॉईजना दिल्यामुळे त्यांना काम करण्यास प्रेरणा मिळते. सॅलरीज हा एम्प्लॉईच्या आयुष्यातील त्याच्या लाईफमधील महत्त्वाचा इन्कमचा एक सोर्स आहे. या सॅलरीजवरती त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे त्याचं जीवनमान ठरत असते. त्याचबरोबर जर त्या एम्प्लॉईजना हाय सॅलरी प्रोव्हाइड केली तर त्याचे हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असणार आहे. त्याचबरोबर त्याची लो सॅलरी असेल तर त्याचं लो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असणार आहे. म्हणून त्या एम्प्लॉईजना योग्य त्या प्रकारचे फेअर रेम्युनरेशन देणे हे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनचे काम आहे. त्यानंतर त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिले आहे त्या कॉन्ट्रीब्युशनच्या स्वरूपात त्याला असे रिवॉर्ड्स म्हणून हे देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सॅलरीचा इफेक्ट हा एम्प्लॉयच्या परफॉर्मन्सवरती व प्रोडक्टिव्हिटीवरती होत असतो. जर एम्प्लॉई हा सॅटिस्फाय असेल, त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम केले, त्यांनी त्याचे कॉन्ट्रीब्युशन दिले आणि त्याच्या बदल्यात त्या ऑर्गनायझेशन त्याला फेअर रेम्युनरेशन दिले तर तो सॅटिस्फाय होऊ शकतो. त्याचबरोबर त्याला वेगवेगळे प्रकारचे बेनिफिट्स देखील त्या ऑर्गनायझेशनने प्रोव्हाइड केले, त्याला बोनस दिले, फ्रिंज बेनिफिट्स दिले, वेगवेगळे अलाउन्सेस प्रोव्हाइड केले तर तो एम्प्लॉय सॅटिस्फाय होणार आहे आणि तो त्या ऑर्गनायझेशन आणखीन चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि त्याचा इफेक्ट त्या ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या प्रकारे होणार आहे. म्हणजे एक प्रकारे त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होऊ शकते. म्हणून असे चांगल्या प्रकारचे बेनिफिट्स त्या ऑर्गनायझेशनला मिळवण्यासाठी आणि जो काय एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईजना सॅटिस्फाय करण्यासाठी असे रेम्युनरेशन प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉईजना प्रोव्हाइड करीत असते. तर अशा प्रकारे रेम्युनरेशन म्हणजे काय, त्याचं मिनिंग आज आपण या लेक्चर्समध्ये डिस्कस केलं आहे. त्याचबरोबर त्याचे जे काही डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन्स देखील आपण आज या लेक्चर्समध्ये डिस्कस केलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण रेम्युनरेशन जे एम्प्लॉईजना दिले जाते ते देण्याच्या काही मेथड्स आहेत, त्या मेथड्स कोणत्या आहेत त्याचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. ओके, थँक्यू.